वर्ध्यातल्या हिंगणघाटच्या उड्डाणपुलाला मोठं भगदाड पडलेलं आहे, तर काही ठिकाणी त्या उड्डाणपुलाचा रस्ता उखडत असल्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। पुलावरचं मोठं छिद्र अपघाताला निमंत्रण ठरत आहे। रायगडच्या अलिबाग तालुक्यात उमटे धरणातील गाळ काढण्याचं काम सुरू आहे। एका सामाजिक संस्थेला हा गाळ काढण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे। हा गाळ काढल्यानंतर धरणाची साठवण क्षमता वाढणार आहे। या धरणातून 47 गावं आणि 67 वाड्यांना पाणी पुरवठा होतो। उल्हासनगर शहरात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जोर धरू लागलाय। निवडणुकीत उमेदवारांना मतदान न करता नोटाला मतदान करण्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिला। यासाठी काही नागरिक रस्त्यावर उतरून पत्रकही वाटतायत। गोंदियामध्ये शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवतोय। केवळ 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे। उन्हाळ्यामध्ये नागरिक रक्तदानासाठी पुढे येत नाहीयेत, त्यामुळे सध्या रक्तदान शिबिरांचं आयोजन बंद पडलंय। त्यामुळे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान करावं असं आवाहन आता करण्यात आलंय। पंढरपूरमधलं अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। श्री विठ्ठल मंदिर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेलं आहे, त्यामुळे सुट्ट्यांच्या काळात भाविकांना चालणं सुद्धा अवघड झालं। पंढरपूर नगरपालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीये। कणकवली जाणवलीमध्ये एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला। त्यानंतर जाणवली ग्रामस्थ आक्रमक झाले होते। त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रास्ता रोको करत बंद केला होता। यावेळेस ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द गावामध्ये आमरण उपोषण सुरू आहे। मुदत संपूनही जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण झालेलं नाहीये। विहिरीला पाणी नाही, तसंच हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय।